मित्रांनो, 14व्या शतकामध्ये युरोपमधल्या देशांमध्ये एक स्पर्धा लागली. ही स्पर्धा होती साम्राज्यवादाची. ही स्पर्धा होती विस्तारवादाची. नवीन भूमी, नवीन देश शोधून त्या भूमीवरती आपल्या वसाहती स्थापन करायच्या, आपलं साम्राज्य वाढवायचं, तिथली साधन संपत्ती लुटून आपल्या देशात न्यायची, आपल्या तिजोऱ्या भरायच्या, तिथल्या लोकांना गुलाम बनवायचं आणि त्यांच्यावरती राज्य करायचं. या स्पर्धेमध्ये मित्रांनो, या युरोपियन लोकांसाठी किंवा या साम्राज्यवादी देशांसाठी काही नाविक खलासी त्यांच्यासाठी काम करायचे. असाच एक इटालियन नाविक स्पेनच्या राजासाठी उपजाऊ भूमी शोधण्यासाठी, शेती उपयोगी जमीन शोधण्यासाठी या जगाच्या भ्रमंतीवरती निघाला. अनेक महिन्याचा खडतर समुद्री प्रवास करून ह्या नाविकांनी ज्यावेळेस कॅरिबियन सागर पास केला, त्यावेळेस त्याला समोर एक लालबुंद सुपीक जमीन आढळली. 1492ला ह्या नाविकांनी पहिल्यांदा ह्या जमिनीवरती पाय ठेवला आणि या जमिनीचा रस्ता ह्या युरोपियन साम्राज्यवादी देशांसाठी खुला करून दिला. मित्रांनो, ती जमीन होती अमेरिकेची आणि तो नाविक होता महान अटलांटिक महासागर ज्या व्यक्तीने 4 वेळा पार केलाय, तो क्रिस्तोफस कोलंबस. 1492ला क्रिस्तोफस कोलंबस यांनी अमेरिकेचा शोध लावल्याच्या नंतर अमेरिकेमध्ये युरोपियन वसाहती स्थापन व्हायला सुरुवात झाली. अशातच 1493ला पहिली अमेरिकेमधली ब्रिटनची वसाहत अमेरिकेमधल्या व्हर्जिनियामधल्या जेम्स टाउन इथे स्थापन झाली. आणि ह्याच वसाहतीमध्ये मित्रांनो 22 फेब्रुवारी 1732ला एका मुलाचा जन्म झाला. तो मुलगा पुढे जाऊन ब्रिटिशांसाठी सैन्यामध्ये चाकरी करू लागला. सैन्यामध्ये मोठ्या मोठ्या पदावरती जाऊन पोहोचला. आणि त्याच पोराने जो मुलगा ब्रिटिश कंपनीसाठी, जो मुलगा ब्रिटनसाठी अमेरिकेमध्ये ब्रिटनच्या सैन्यामध्ये काम करत होता, त्याच मुलाने या ब्रिटन विरोधात बंड पुकारला. आणि 4 जुलै 1776ला ह्या मुलाने ह्या अमेरिकेच्या भूमीला ब्रिटनपासून स्वतंत्र घोषित केलं. आणि या मुलाने मित्रांनो 50 संघराज्यांचा मिळून एका नवीन देशाची स्थापना केली. तो देश म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. आणि तो मुलगा होता अमेरिकेचे संस्थापक जॉर्ज वॉशिंग्टन. जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अमेरिकेची स्थापना केल्याच्या नंतर जागतिक पटलावरती पहिल्यांदा लोकशाहीची स्थापना झाली. जगाच्या 1000 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कुठल्या तरी देशामध्ये लोकांमधून निवडून गेलेला प्रतिनिधी आता लोकांसाठी काम करणार होता. 250 वर्षापूर्वी या अमेरिकेमध्ये ह्या डेमोक्रेसीचा जन्म झाला. म्हणून अमेरिका जगाला ओरडून ओरडून ठसवून देतं की या जगातली सर्वात जुनी आणि व्हायब्रंट डेमोक्रेसी आम्ही आहोत. मित्रांनो, त्याच डेमोक्रेसीचा सर्वात मोठा उत्सव आज या अमेरिकेमध्ये सुरू आहे. कारण अमेरिकेमध्ये आहेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका. ह्या निवडणुकीमध्ये एकीकडं जो बायडन जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, ते दुसऱ्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत. आणि त्यांच्या समोर रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उभे आहेत. अमेरिकेमध्ये ह्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचलाय. संबंध जगाचं लक्ष या अमेरिकेमध्ये होणाऱ्या निवडणुकीवरती आहे. पण ह्याच अमेरिकेमध्ये चालू असलेल्या निवडणुकीच्या कॅम्पेनमधून एक बातमी फ्लॅश झाली आणि संबंध जगामध्ये, संबंध जागतिक मीडियामध्ये या बातमीमुळं खळबळ माजली. ती बातमी होती अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती झालेला हल्ला. 13 जुलै 2024ला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमधल्या पेन्सिल्व्हेनिया राज्यामधल्या बटर नावाच्या शहरामध्ये जनतेला संबोधित करत होते. जनतेला संबोधित करत असताना अचानक 7:30 वाजता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती 5 राऊंड फायर झाले. एका 20 वर्षाच्या युवकाने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हा हल्ला केला होता.
या हल्ल्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात वाचले, पण त्यांची सभा ऐकण्यासाठी आलेले 2 व्यक्ती जखमी झाले, तर एका व्यक्तीचा मृत्यू या हल्ल्यामध्ये झाला. मित्रांनो, मी तुम्हाला आधी अमेरिकेची स्थापनेची, अमेरिकेमध्ये लोकशाही कशी सुरुवात झाली याची गोष्ट सांगितली. मित्रांनो, जी अमेरिका स्वतःला जगातली सर्वात मोठी सुपर पॉवर म्हणतं, जी अमेरिका जगातली व्हायब्रंट डेमोक्रेसी म्हणतं, जी अमेरिका जगाला आम्ही महासत्ता आहोत हे पावलोपावली खुणावतं, त्या अमेरिकेमध्ये निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारावरती अशा प्रकारचा हल्ला होणं, या हल्ल्यामुळं अमेरिकेने जो 250 वर्षापासून जो सुपर पॉवरचा फुगा फुगवला आहे, तो फुगा ह्या 5 बुलेट फायरने फुटला. जी अमेरिका स्वतःला सुपर पॉवर म्हणतं, जी अमेरिकेची कुख्यात अशी CIA नावाची जी गुप्तहेर संघटना आहे, ज्या संघटनेच्या प्रोपोगंडा म्हणजे एवढा भयंकर की हॉलिवूडचे जवळपास 70% चित्रपट हे CIAच्या कथित गोष्टींवरती असते, त्या CIAला डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती झालेल्या हल्ल्याचा मोटिव्ह आणि मास्टर माइंड अजून पकडता आला नाही.